हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. फरीदाबादमध्ये एका महिलेने आपल्या 11 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. ती आपल्या मुलाच्या छातीवर बसते आणि कधी त्याच्या गालात मरते तर कधी शिवीगाळ करते. हा व्हिडिओ सूरजकुंड भागात राहणाऱ्या एका डॉक्टरचा आहे. महिलेच्या इंजिनियर पतीने हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला. एवढेच नाही तर मुलाच्या वडिलांनी पत्नीच्या क्रूर वर्तनाची पोलिसात तक्रारही केली आहे, ज्यामध्ये असा आरोप केला आहे की जेव्हा तो आपल्या पत्नीला असे वागण्यापासून रोखतो तेव्हा ती म्हणाली की ती विष प्राशन करेल आणि मुलालाही देईल. पीडित मुलाने आपल्या आई बाबा बालकल्याण समितीकडे तक्रारही केली होती. सूरजकुंड पोलीस ठाण्यात मुलाच्या आई विरुद्ध क्रूरतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला आपल्या मुलासह माहेरी गेली. मुलाने सध्या CWC समोर आपले म्हणणे मांडले असून वडिलांवर अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचा आरोपही केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीत वडिलांनी सांगितले की 17 वर्षांपूर्वी दिल्लीत राहणाऱ्या एका डॉक्टरशी लग्न झाले होते. सासरचे लोक दबंग स्वभावाचे आहेत. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते. त्यांचा मुलगा जसा मोठा झाला तशी त्याची बायको त्याच्याबद्दल अधिक पॉझिटिव्ह होऊ लागली. ती त्याला प्रत्येक गोष्टीसाठी शिवीगाळ देते आणि त्याला मारायला लागते. मुलावर बारीक नजर ठेवण्यासाठी महिलेने स्वतःच्या घरातील प्रत्येक खोलीत CCTV कॅमेरे बसवले, ज्यामध्ये बेडरूम, जेवण्याची जागा आणि मुलाच्या बेडरूमचा समावेश आहे. मुलगा दिल्लीतील एका खाजगी शाळेत टॉपर आहे आणि तो एक चांगला चित्रकारही आहे. मुलाच्या आईला त्याचे खेळणे आणि चित्रकला आवडत नसे. ती त्याला फक्त अभ्यास करायला सांगायची. सूरजकुंड पोलीस स्टेशन SHO शमशेर सिंह यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की निवडणूक ड्युटीमुळे मुलाचे जबाब अद्याप घेतले जाणार नाहीत. लवकरच मुलाचे जबाब घेऊन पुढील कारवाई केली जाईल. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.